आज मराठ्यांचं भगवं थेट मुंबईत धडकलंय। मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झालेत आणि अगदी थोड्याच वेळात जरांगे आझाद मैदानावरती पोहोचणार आहेत। आझाद मैदानात जरांगेंचं जंगी स्वागत केलं जात आहे आणि ही दृश्य आपण बघतोय जिथे मनोज जरांगेंचं स्वागत होण्याआधी मराठा आंदोलक आझाद मैदानावरती दाखल झाले। अगदी ढोल ताशांचा गजर आपण ऐकू शकतोय आणि त्या तालावरती उत्साहात आनंदात नाचताना ही मराठी मंडळी आपल्याला दिसतात। लाखोंच्या संख्येनं मराठे मुंबईत दाखल झालेले आहेत। ईस्टर फ्रीवेवरून आता आझाद मैदानाकडे मराठी कूच करतायत। मनोज जरांगे पाटील हे 8, 8:30 किंवा 9 वाजेपर्यंत मैदानात पोहोचतील अशी शक्यता आहे। मी त्याच वाहनात आहे जिथं मनोज जरांगे पाटील कालपासून प्रवास करतायत। मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा ठिकठिकाणी सत्कार सुरू होता। म्हणजे चाकण, त्यापूर्वी नारायणपूर, त्याचबरोबर नारायणगाव, त्यानंतर पुण्याच्या सगळ्याच तालुक्यामध्ये जिथे जिथे ते येत होते त्या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं। हजारो महिला, पुरुष, लहान मुलं, तरुण त्यांची गर्दी होती आणि त्यांना अभिवादन करत, त्यांचं स्वागत स्वीकारत, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले होते। रात्री 2:30 ते 3 वाजता ते थोडं आराम करतायत। ते झोपले होते कारण गेली काही दिवस म्हणजे आठवडाभर झालं ते दररोज म्हणजे रात्रंदिवस या सगळ्या या आंदोलनाच्या अनुषंगानं बैठका घेत होते, दौरे करत होते। त्यामुळे ते झोपू शकले नाही, त्यांची झोपच नव्हती। पण आता ते थोडं निवांत आराम करतायत कारण आझाद मैदानावर जाण्यासाठी थोडी वेळ आहे। मी प्रेक्षकांना दाखवतोय की मनोज जरांगे पाटील हे आता या क्षणाला ते गाडीमध्येच झोपलेले आहेत। त्यांचं दुपारचं जेवण असेल किंवा संध्याकाळचं जेवण असेल ते गाडीमध्येच होत असतं। गेली 8-10 दिवस तरी हा सिलसिला आहे। यापूर्वी जेव्हा जेव्हा आंदोलनं झालेत, जेव्हा जेव्हा दौरे झालेत त्या सगळ्या काळामध्ये ते अशाच पद्धतीनं गावोगावी फिरत असताना लोकांशी कनेक्ट ते राहण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे खूप कुटुंबाला सोडून सगळा वेळ ते समाजाला देताना दिसत आहेत। आणि आजही तेच आहे। गेले 3-4 तास ते आराम करतायत, मध्ये मध्ये उठून ते सूचनाही करतायत कारण मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने मराठी मुंबईत दाखल झाल्यानंतर पोलिसांशी संपर्क असणं किंवा इथल्या व्यवस्थेशी संपर्क असणं, त्यांची कुठली अडचण होणार नाही याची खबरदारी घेणं, ह्या सगळ्या गोष्टी ते चेक करतायत। आणि त्यांच्या स्वागतासाठी बघा या मुंबईतल्या रस्त्यावर प्रचंड अशी गर्दी आहे, सगळीकडे पाटील पाटील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।